राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला। सोमवारपासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरू झाली। निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 6 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत। या अर्जांची छाननी 7 एप्रिलला होऊन 9 एप्रिलपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे। येत्या 23 एप्रिलला मतदान होऊन 4 मेला राहुरीचा निकाल लागेल। अर्ज 30 एप्रिलपासून सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी 31 अर्जांची विक्रीही झाली। त्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली आहे। पुढच्या 1-2 दिवसात कदाचित या निवडणुकीचा अंदाज येईल आणि अक्षय कर्डिले यांची वाट मोकळी होईल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। नेमकं काय चाललंय राहुरीत आणि पुढच्या 1-2 दिवसात काय होईल हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। बरोबर 1 महिना व 4 दिवसांनी राहुरीचा आमदार कोण या प्रश्नाचं उत्तर मिळेल। 4 मेला या निवडणुकीचा निकाल लागेल। आता राहुरीचा नवा उमेदवार होण्यासाठी हा महिना जास्त महत्त्वाचा आहे। खरं तर ही निवडणूक होऊच नये, ती बिनविरोध व्हावी यासाठी भाजप प्रयत्न करते। स्वतः शरद पवार त्यासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं जातंय। काही दिवसांपूर्वी राहुरी कृषी विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बिनविरोधचा फॉर्म्युला सांगितला। जर आमच्यावर निवडणूक लादली तर आम्हीही तयार आहोत असं त्यांनी ठणकावून सांगितलं। परंतु तरीही राहुरीच्या पोटनिवडणुकीबाबत कोणत्या ना कोणत्या इच्छुकांकडून रोज काही ना काही ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची या मतदारसंघातील लोकप्रियता पाहता त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचं पारडं आजही जडच आहे। कर्डिले यांच्या अकस्मात निधनानंतर तयार झालेली भावनिक लाट आजही कायम आहे। ती लाट पुढची कित्येक वर्षे कायमही राहील। परंतु तरीही काही विरोधकांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचे प्रयत्न सुरू झालेत। 30 एप्रिलपासून या निवडणुकीच्या अर्जांची विक्री सुरू झाली। पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी तब्बल 31 अर्जांची विक्री झाली। भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे। इच्छुक उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन, बैठका, गावभेटी आणि मतदार संपर्क मोहिमा वेगाने सुरू झाल्यात। दुसरीकडे भाजपनेही काही गुप्त बैठकांचा सिलसिला थेट राज्य पातळीवरून सुरू ठेवलाय। पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हातात सगळी सूत्रे देण्यात आली आहे। 6 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। म्हणजेच आता पुढच्या 6 दिवसात भाजपच्या गुप्त बैठका व गुप्त चाली वेगवान होतील। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। मुंबईत गुप्त खलबते सुरू झाली आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत म्हणजे 6 एप्रिलपर्यंत उमेदवाराबाबतच ट्विस्ट राहील असंही म्हणता येत नाही, कारण त्यानंतर प्रचारासाठी फक्त 15 ते 16 दिवस राहतील। 23 एप्रिलला मतदान आहे। हे सगळं पाहिलं तर पुढच्या 48 तासात अक्षय कर्डिले यांचा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचं बोललं जातंय। ही निवडणूक बिनविरोध झाली नाही तर भाजपनं आपला गेम प्लॅन आखून ठेवलाय। अर्ज माघारीपर्यंत भाजपचा बिनविरोधचा प्रयत्न राहणार आहे। त्यानंतर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना सोबत घेत भाजपकडून नवी रणनीती आखली जाणार असल्याचं समजतंय। भाजपनं गेल्या वेळी जे कोपरगावात केलं तेच राहुरीत होईल आणि अक्षय कर्डिले विक्रमी मतांनी निवडून येतील अशी गणिते मांडली जात आहेत। विरोधी उमेदवाराला ऐनवेळी भाजपमध्ये घेऊन विधान परिषदेचा शब्द देण्याचेही प्रयत्न सुरू झालेत। यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मध्यस्थाची भूमिका वठवत आहेत असंही काही बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय। सध्या गावोगावी चावड्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत पोटनिवडणुकीचीच चर्चा रंगली आहे। सहानुभूतीची लाट, विकासाचे मुद्दे, पक्षीय समीकरणं यांची गोळाबेरीज सुरू झाली आहे। ही लढत चुरशीची होण्यापेक्षा प्रतिष्ठेची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। प्रवरानगर, अहिल्यानगर व बुऱ्हाणनगर अशा 3 नगरी यंत्रणा सध्या पडद्यामागून फासे टाकत असल्याचे सांगितले जात आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।